हे हॅलो हाय नमस्कार, मी पूजा आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज ही सुंदर अशी जी काही मी सरी घेऊन आलेली आहे त्याचं ट्युटोरियल घेऊन आलेली आहे. तर ती कशी बनवायची ते बघूया. तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की गिअर वायर, गेज वायर नाही तर ती गिअर वायर वापरलेली आहे आपण, जी की इनविजिबलसाठी आपण वापरतो. तर ती इथे वापरली आहे. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत लॉक बीड आपण ही जी काही वायर आहे ती लॉक करण्यासाठी आपण वापरणार आहे. तर लॉक बीड घेतोय आपण. त्याचबरोबर इथे मी जंप रिंग घेतलेली आहे. जंप रिंग आपण यासाठी घेतोय की आपल्याला जे काही पुढे गोंडा अटॅच करायचा आहे तर त्यासाठी इथे आपल्याला त्याला लावावं लागेल. तर इथे मी जंप रिंग जी आहे ती साईडला करून घेतली आहे. त्यानंतर आपला जो काही लॉक बीड आहे त्याच्यातून वायर जी छोटी राहिलेली आहे ती मी इथे काढून पास करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो लॉक बीड आहे तो लॉक करून घेतला आहे. तर अशा पद्धतीने आपलं एक साईड अटॅच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत खरबुजा मणी, ज्याचा वापर आपण इथे करणार आहोत. हे गोल्डन कलरचे खरबुजा मणी आहेत आणि प्रीमियम क्वालिटीचे आहेत. यातलं जे काही मटेरियल जर आपल्याला हवं असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला हवं असेल तर ते आपल्याकडून नक्की मागवू शकतात. त्याचबरोबर इथे आपण वापरलेला आहे पाईप, जो की आपण गोल्डन कलरचाच पाईप यूज केलेला आहे. हा सुद्धा आपल्याकडे ज्या कोणते मटेरियल हवे असेल ते प्रत्येक मटेरियल अवेलेबल आहे. तर तुम्ही इथून मटेरियलचे जे काही स्क्रीनशॉट आहेत ते घेऊन तुम्ही आपल्याकडे स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करू शकता आणि त्यातून आपण मागवू शकता. त्यानंतर इथे आपण खरबुजा मणी परत एकदा पास करून घेतला आहे. आता इथे एक कुंदन घेतलेलं आहे ज्याला 3 हुक आहेत, म्हणजेच की आता आपण याला लोरियल्स लावून घेणार आहे. तर लोरियल्स लावण्यासाठी मी इथे जे काही रेडीमेड लोरियल्स मिळतात तर ते मी इथे अटॅच करते. लोरियल्स कसे बनवायचे हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लोरियल लिहा, मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. आता त्यानंतर जंप रिंगमध्ये आपण लोरियल टाकून घेणार आहे. मी इथे 3 लोरियल टाकून घेते आणि त्यानंतर आपण हे आपला जो काही कुंदन आहे त्याला अटॅच करून घेणार आहे. तर आता ही सुंदर अशी आणि सोपी अशी आपली जी काही सरी आहे ती आपण बघतोय. तर जर कुणाला ही सरी आवडली असेल आणि त्यांना जर ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आता इथे आपण हे तिन्ही मी अटॅच करून घेतलेले आहेत. आता आपण इथे काय करणार आहोत तर हे सुद्धा आपण त्याच गिअर वायरमधून पास करून घेणार आहे. आता जी काही प्रोसिजर आपण डाव्या साईडला घेतलेली आहे सेम प्रोसिजर आपण उजव्या साईडला सुद्धा करून घेणार आहे. तर मंडळी, जो कोणी ह्या चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर कुणाला आपले ज्वेलरी क्लासेस करायचे असेल, हँडमेड ज्वेलरी क्लासेस ज्याच्यामध्ये नथ क्लासेससुद्धा अवेलेबल आहे, बेसिकचे आणि ॲडव्हान्सपर्यंतचे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला करायचे असेल ते कॉन्टॅक्ट करू शकतात. एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये विथ सर्टिफिकेट आपण क्लासेस अरेंज करतो. आता त्यानंतर मी इथे जंप रिंग टाकून घेतली आणि ज्या पद्धतीने आपण आधी केलं होतं त्याच पद्धतीने जो काही आपला लॉक बीड आहे त्याच्यातून आपण हे पास करून घेणार आहे आणि त्यानंतर जी काही गिअर वायर आहे ती आपण आपला जो काही खरबुजा मणी आहे त्यातून सुद्धा पास करणार आहे, जेणेकरून की आपली एक्स्ट्रा वायर तिथे राहिली पाहिजे, जेणेकरून हे तुटलं नाही पाहिजे. कधी कधी काय होतं की ज्यावेळेस आपले जे काही लॉक बीड आहेत ते नाजूक असतात तर ते तुटू शकतात. त्यासाठी एक्स्ट्राची वायर ठेवणं गरजेचं असतं किंवा निसटू शकते, लूज पडू शकतो आपला मणी. त्यासाठी एक्स्ट्राची वायर ठेवणं गरजेचं आहे, म्हणून आपण ती एक्स्ट्राची वायर त्यातून पास करून घेतो. आता खरबुजा मण्याच्या खालच्या साईडने आपण ती कट करून घेणार, जेणेकरून पाईपामध्ये ती अटॅच होईल, दिसणार नाही, विजिबल होणार नाही. अशा पद्धतीने आपण ती कट करून घेतली आणि त्यानंतर आपली जी काही सरी ऑलमोस्ट 90% ती रेडी झालेली आहे. आता आपण याला गोंडा अटॅच करणार आहे. तर गोंडा अटॅच करणं प्रत्येकाला जमतं, जे की आपल्याला फक्त आपले जे काही जंप रिंग आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले जे काही लॉक आहेत ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून ते टोचणार नाही किंवा निघणार नाही अशा पद्धतीने. तर आता ही सुंदर अशी सरी जी आहे ती तुम्हाला नक्की आवडली की नाही हे कमेंट करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला जो काही दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो काही इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या ज्या काही डिझाईन्स आहेत त्यासुद्धा डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्या माझ्या नावाने म्हणजेच की पूजा शेंडे 95 ह्या नावाने अवेलेबल आहे, तर त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला पुढचा व्हिडिओ काय बघायला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.